नमस्कार फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल दुर्गाज होम कुकिंग. फ्रेंड्स, आज आपण फक्त 2 माणसांसाठी मुळीचे पराठे बनवणार आहोत. त्याच्यासाठी एक अख्खी मोठी मुळी मी स्वच्छ धुवून सोलून व किसून घेतलेली आहे. फ्रेंड्स, मुळे आपल्याला फक्त हिवाळ्यातच खायला भेटतात. आपली मुळी आता किसून झालेली आहे. त्याच्यासोबत मी हिरवी कांद्याची पात स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे व हिरवे वाटाणे पण मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. त्याच्यासाठी चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी कढईत मी एक मोठा चमचा तेल गरम केलेलं आहे. तेल तापल्यानंतर आपल्याला त्याच्यात मोहरी टाकायची आहे. मोहरी छान तडतडली की आपल्याला त्याच्यात जिरे टाकायचे आहेत. जिरेही छान तांबूस रंगावर अ, तळले गेले की आपण एक मोठा चमचा आपण त्याच्यात बडीशेप टाकणार आहोत. कढीपत्ता, एक हिरवी मिरची आपण बारीक चिरून तिथे टाकलेली आहे. हे सगळं मिश्रण छान शिजलं की आपण त्याच्यात टाकणार आहोत 3 हिरवी विलायची. त्याला मी एकदा ठेचून घेतलेलं आहे. अशा पद्धतीत हे मिश्रण छान तळलं गेलं की आपण त्याच्यात मसाले टाकणार आहोत. आलं लसूणची पेस्ट. आलं लसूणच्या पेस्टमध्ये मी कोथिंबीर पण पिसून टाकलेली होती, त्याच्यामुळे आपली आलं लसूणची पेस्ट ही हिरवी दिसू लागली आहे. मसाल्यांमध्ये लाल मिरची पावडर मी घरी बनवलेला एक मोठा चमचा लाल मिरची पावडर, एक लहान चमचा हळद व एक लहान चमचा गरम मसाला टाकलेला आहे. हे छान मिश्रण मिक्स करायचं आहे आपल्याला. मिश्रण मिक्स झाल्यानंतर आपल्याला टाकायचे एक लहान चमचा साखर. या साखरेमुळे मुळीतला कडूपणा व असा जो सल्फरचा वास येत असतो तो वास कमी होईल व कडूपणा पण नष्ट होईल व आपल्या पराठ्यांना एक चांगला टेस्ट येईल. हे सगळं मिश्रण छान मिक्स झालं की आपण किसलेला मुळा टाकून द्यायचा आहे. मुळ्याला पण आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे संपूर्ण मसाल्यांमध्ये. मुळा इथे आपला छान मिक्स करून झालेला आहे. आपण आता हिरवी कांद्याची पात व हिरवे बटाणे म्हणजे हिरवे हिवाळ्यात भेटणारे मटार टाकून देणार आहोत. हे मिश्रण आपण मस्त मिक्स करून एकजीव करायचं आहे. फ्रेंड्स, माझ्या मसाल्यांचा घरात अतिशय सुगंध सुटलेला आहे. बघा फ्रेंड्स, तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर नक्की एकदा करून बघा. तुम्हाला माझी ही रेसिपी पण खूप आवडेल. त्याच्यानंतर हे मिश्रण छान मिक्स करून झालेलं आहे. आता आपण एक लहान चमचा स्वादानुसार आपण इथे मीठ टाकलेलं आहे. आपल्याला मिठामुळे काय होईल की मुळ्याचं पण पाणी सुटेल व मिठाचं पण पाणी सुटेल व आपल्याला वरून पाणी टाकायची गरज पडणार नाही. या पाण्यातच आपलं मिश्रण छान शिजेल. आपल्याला आता हे पातेलं झाकून 10 मिनटं हे मिश्रण शिजू द्यायचं आहे. चला तर फ्रेंड्स, आता 10 मिनटात आपण पराठ्यांसाठी कणिक मळूया. सगळ्यात आधी एक मोठी वाटी मी कणिक चाळून घेतलेली आहे. त्याच्यात हातावर थोडंसं ओवा मी क्रश करून घेतलेला आहे. स्वादानुसार थोडंसं मीठ पण मी त्याच्यात टाकलेलं आहे व थोडंसं तेल पण मी त्याच्यात टाकलेलं आहे. हे मिश्रण छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. मग पराठ्यांना एक चांगला रंग यावा याच्यासाठी आपण याच्यात थोडीशी हळद पण टाकणार आहोत. एवढी हळद आपल्याला पुरेशी होईल फ्रेंड्स. आता हे मिश्रण आपल्याला एकत्र करायचं आहे, मिक्स करायचं आहे, एकजीव करायचं आहे. असं मिश्रण आपलं एकजीव झालेलं आहे. आता आपण थोडं थोडं पाणी टाकू व कणिक मळून घेऊ. जनरली आपण पराठ्यांची कणिक ही अतिशय मऊ मळत असतो. ही साध्या पोळ्यांच्या व चपातीच्या कणकीपेक्षा आपली पराठ्यांची कणिक ही मऊ मळलेली असते. फ्रेंड्स, आपली कणिकही मळून झालेली आहे. आता आपण याच्यावर थोडंसं तेल लावू व परत या कणकेला सगळ्या दिशेने तेल लागलं पाहिजे म्हणून थोडं थोडं मळून घ्यायचं आपल्याला. कणिक थोडीशी मळून झाली की आपल्याला तिला झाकून ठेवून द्यायची आहे.
आता आपण भाजी उघडून बघू. 10 मिनिटानंतर फ्रेंड्स बघा मुळ्याची भाजी किती चिंबलेली आहे. भाजीतलं पाणी आटलेलं आहे. पण अजून भाजी आपली शिजलेली नाही आहे. भाजी छान मिक्स करून घ्यायची आपल्याला. बघा फ्रेंड्स, वाटाणे आपले पूर्णपणे शिजलेले नाही आहेत. परत आपण 10 मिनिटापर्यंत भाजी छान झाकून शिजवलेली आहे. व फ्रेंड्स आता बघा भाजीचा रंग बदललेला आहे, पाणी पण आटलेलं आहे, भाजी शिजलेली आहे फ्रेंड्स आता आपली. तर भाजीमध्ये आपल्याला कोथिंबीर टाकून परत ही भाजी आपण मिक्स करून घेणार आहोत. भाजी ही अतिशय कोरडी शिजवायची आहे फ्रेंड्स. आपल्याला भाजी आता शिजलेली आहे छान व थोडी थंड पण झालेली आहे. त्याच्यात आपण उरलेलं जिन्नस म्हणजे खोबऱ्याचा किस टाकून द्यायचा आहे. आणि भाजी थंड व्हायला ठेवून द्यायची आहे. तेवढ्या वेळात आपण परत कणिक मळू व आपल्याला पराठ्यांसाठी चपात्या लाटायच्या आहेत. इथे आपली कणिक पूर्णपणे एकदम मऊ मळून झालेली आहे. पहिली चपाती मी लाटून बाजूला ठेवलेली आहे. आता परत आपल्याला एक मोठी चपाती लाटायची आहे. शक्यतोवर आपल्या दोन्ही चपात्या या सारख्या मापाच्या असाव्यात. या अंदाजानं आपल्याला चपात्या लाटायच्या आहेत फ्रेंड्स. इथे माझी दुसरी पण चपाती लाटून झालेली आहे. मी आता इथे आपण मुळीचा जो मसाला बनवलेला आहे, मुळ्याची भाजी, ती इथे अतिशय पातळ पातळ पसरणार आहोत. कारण की ही भाजीच आहे आणि ती पण मसाल्याची आहे. अशा पद्धतीत व पोळीच्या म्हणजे लाटलेल्या पारीच्या सभोवताली आपल्याला असं कॉर्नरवर पाणी लावून घ्यायचं आहे. व जी पहिली पारी आपण जी लाटलेली होती ती त्याच्यावर आपल्याला कॉर्नरवरून अशी चिपकून घ्यायची आहे दाबून. पाणी लावल्यामुळं ही पारी पटकन चिपकते फ्रेंड्स. साध्या पोळीपेक्षा आपल्याला ही पराठ्याची पारी थोडीशी जाडच लाटून घ्यायची आहे. त्याच्यामुळं पराठा फुटणार नाही किंवा मधून मधून भाजी बाहेर सांडणार नाही फ्रेंड्स. आता हे मीडियम फ्लेमवर आपल्याला तवा छान गरम करून झाल्यानंतर आपण याच्यावर पराठा टाकलेला आहे. आता मीडियम फ्लेमवर आपल्याला पराठा असा तळून घ्यायचा आहे. पराठा एका दिशेने छान शेकलेला आहे, आपण दुसऱ्या दिशेने पराठा शेकत आहोत. बघा फ्रेंड्स, पराठ्याला भारी रंग आलेला आहे व इथे पराठा पण शेकून झालेला आहे फ्रेंड्स आपला. हा पराठा आपण फ्रेंड्स लोणचं किंवा टोमॅटो सॉस किंवा एखादी चटणी, हिरव्या चटणीसोबत पण खाऊ शकतो. फ्रेंड्स, माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. फ्रेंड्स